आज आहे महाशिवरात्री। तर आज मी आता चाललो आहे एका शिव मंदिरला। डेकोरेशन लाइटिंग वर सोडवले लागले ते बघू शकता तुम्ही। सो वेलकम बॅक टू अवर चॅनल गाईज। तर तुमच्या सर्वांचा मनापासून स्वागत करतो मी आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आहे महाशिवरात्री। तर आज मी आता चाललो आहे एका शिव मंदिरला। तर त्या ठिकाणी जाणार आहे। ते मंदिरवर कसं आहे सगळं मी दाखवतो तुम्हाला। ज्यावेळेस मी मुंबईला फर्स्ट टाईम आलो म्हणजे फर्स्ट इयरला, तर त्यावेळेस महाशिवरात्री होतं। तर माझ्या PGच्या थोडंसं जवळच तो मंदिर होता। त्या मंदिर ठिकाणी मी दर्शन वगैरे घेतलं। पुन्हा आता मी आज त्याच मंदिरला चाललो आहे दर्शन घेण्यासाठी। तर आज उपवास वगैरे केले मी। तर तुम्ही देखील केला असेल असं मी अपेक्षासाठी होतो, कारण आज महाशिवरात्री। तर चला गाईज मंदिरला दाखवतो मंदिरवर कसं आहे काय नाही। तर गाईज बघू शकता माझी ॲक्च्युली PGच्या साईडलाच मंदिर आहे, शिव मंदिर। या ठिकाणी आलो मी आता, दाखवतो मंदिर वगैरे। बघू शकता अशा प्रकारे शिव मंदिर आहे या ठिकाणी। सो गाईज अशा प्रकारे या ठिकाणी शिव मंदिर सजावट केली ते आज महाशिवरात्रीमुळं। होऊ शकतं या ठिकाणी देवीचं शिवाय माता। सो गाईज त्या ठिकाणी प्रसादचं पण या ठिकाणी वाटप करते ती। प्रसाद वाटेगा कोण नाही ಹೌದು ರೀ ಯಸ್ ಕೊಡ್ದು ಬಿಡ್ರಿ ಗಟ್ಟನ್ ತಗೋರಿಲ್ಲದ್ರ गाइस बघू शकता त्या ठिकाणी फुल गर्दी वगैरे आहे, लाईन लावली ती दर्शन घेण्यासाठी। गाइस शिव मंदिरचं दर्शन घेण्यासाठी लाईन लावली सगळ्यांनी। सो गाइस त्याचबरोबर नाही ते बनशंकरी देवीचं मंदिर आहे, दाखवतो तुम्हाला। गाइस या ठिकाणी बनशंकरी देवीचं मंदिर आहे। शिव मंदिराच्या बाजूलाच एक मंदिर आहे, ज्या ठिकाणी सुद्धा मी अमावस्येला येतो गाइस दर्शन घेण्यासाठी। बघू शकता बनशंकरी माताचं मंदिर आहे, तर सध्या क्लोज झालं आहे, बघू शकता। मंदिर पाहू शकता तुम्ही, मागून आहे असं। अशा प्रकारे मंदिरावर आहे या ठिकाणी। शिवलिंग बघू शकता तुम्ही, लिंबूवर कशा प्रकारे सजावट केली ती। हनुमानचं मंदिर देखील आहे या ठिकाणी गाइस। सो अशा प्रकारे हा मंदिरावर आहे। सो गाइस आता मी दर्शन वगैरे घेतले, मंदिरात शिवचं दर्शन वगैरे घेतले। तर आता माझ्या मनात असं आलं की मी आता सिद्धारूढ महास्वामीजी यांच्या मंदिराला जावं। तर ॲक्च्युली ना हुबळीमध्ये ना
तर शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सिद्धारूढ महास्वामीजी यांचा रथोत्सव असतो. तर त्या ठिकाणी आता तयारी वगैरे चालली आहे गाईज. तर मी चाललो त्या ठिकाणी, दाखवतो तुम्हाला कसं होतो का नाही. उद्या ना रथोत्सव आहे, तर रथोत्सव असल्यामुळे ना तर खूप गर्दीवर असतो, ब्लॉग वगैरे घेता येत नाही. तर आता मी त्या ठिकाणी जातो, जाऊन त्या ठिकाणी सगळं मंदिरवर कसं आहे का नाही सगळं दाखवतो तुम्हाला. सो गाईज मी मंदिरला जात होतो, जाताना या ठिकाणी ना प्रसादाचं वाटप चाललं आहे. तर या ठिकाणी दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे वाटप चालू आहे का नाही. या गाईज बघू शकता या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप चालू आहे. ಅಣ್ಣ ಬೇಗ ಇರ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ತೀರಾ? ಬೇಗ ಇರ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ತೀರಾ? ಎಷ್ಟು ಗಂಟೆಯಿಂದ? 9ರಿಂದ ದಿನ ಪೂರ್ತಿ ದಿನ ಇರ್ತೀರಾ ನೀವು? ಏನು ಸಾಯಂಕಾಲ 6 ಗಂಟೆ ಮಟ್ಟ. तर काय त्या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप चालू आहे, बघू शकता. थँक्यू. आहे ना तो गाईज तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी महाप्रसादाचं वाटप चालू आहे का. त्या ठिकाणी तो प्रत्येक सर्कल या ठिकाणी चालू आहे. हे संपलं की त्या ठिकाणी पुणे आहे गाईज, बघू शकता. म्हणजे ज्यांनी उपवास केला त्यांच्यासाठी ना हे भक्तांनी सगळ्यांनी मिळून ना महाप्रसादाचा वाटप चालू आहे का त्या ठिकाणी, बघू शकता. हे पण पुन्हा या समोर देखील आहे गाईज, बघा दाखवत्या. त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही खंड आहे गाईज. आय थिंक मट्टा असेल काय वाटप गाईज. मी आतमध्ये आलो आहे आता, बघू शकता तुम्ही. तर त्याने या ठिकाणी पोलीस सिक्युरिटी सुद्धा आहे गाईज, बघू शकता. तर दुकानावर लावले ते या ठिकाणी. सो गाईज फुल गर्दी आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी जो आहे ना अक्कलकोट स्वामीजींचं मंदिर आहे गाईज, सोलापुरात असलेलं अक्कलकोट स्वामीजी यांचं मंदिर. हा काय दाखवतो म्हणताना उद्या जो जत्रा आहे ना या ठिकाणी एवढा रस असतो ना, खूप गर्दी असतो गाईज. काहीच तुम्हाला दिसणार नाही, एवढ्या लोकांचं गर्दी जमलेलं असतो. तो बघू शकता गाईज. या ठिकाणी बांगड्या आहे ते सगळे आपल्या जत्रा थोडक्यात सोलापुरी गड्डा कसा असतो ना त्याप्रमाणे भरून जाईल का. हुबळीमध्ये मोठा जत्रा म्हणजे हा सिद्धारूढ यांचा रथोत्सव गाईज. पाहू शकता गाईज. तर सोगर खूप ऊन आहे गाईज या ठिकाणी सुद्धा. तर उद्या ॲक्च्युली संध्याकाळी 6 वाजता रथ ओढतो गाईज. या ठिकाणी रथ पाहू शकता गाईज तुम्ही समोर. हा रथ आहे गाईज. सो गाईज फायनली मी आता आलो आहे आता श्री सिद्धारूढ महास्वामीजी यांच्या मंदिराजवळ. या ठिकाणी पाहू शकता गाईज रथ वगैरे आहे. रथाचं अजून डेकोरेशन वगैरे करतायत त्यांनी गाईज. तर पाहू शकता तुम्ही पोलीस सिक्युरिटी देखील आहे या ठिकाणी. तर गाईज ॲक्च्युली ना हा रथ जो आहे ना रथ उद्या संध्याकाळी 6 वाजता आहे. या ठिकाणून ना तुम्ही पाहू शकता या ठिकाणून ते एंट्रन्स आहे ना आता तुम्हाला दाखवलं ते एंट्रन्सपर्यंत रथ ओढत नेतात आणि त्याने एंट्रन्सपासून वापस ते रिटर्न घेऊन येतात गाईज. अशा प्रकारे हा रथ ओढतात. तर दरवर्षी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी होतो गाईज. तुम्हाला आतमध्ये मंदिरवर दाखवतो. त्या ठिकाणी पाहू शकता गाईज. रथला आता सध्या त्यांनी डेकोरेशन लाईटिंग वगैरे सोडवले लागले ते बघू शकता तुम्ही. मंदिर वगैरे या ठिकाणी डेकोरेशन वगैरे केलं त्या ठिकाणी. अजून संध्याकाळी बघण्यासारखं असतो कारण संध्याकाळी फुल लाईटिंग वगैरे केलं असतं त्या ठिकाणी गाईज. आणि आता त्यांनी डेकोरेशन चालू आहे त्यांचं. आणि बाजूला बघू शकता गाईज तुम्ही या ठिकाणी पाळणा वगैरे सगळं आले ते गाईज गड्ड्यासाठी. आपल्या सोलापूरचे गड्डा कसा सेम तसा होतो गाईज या ठिकाणी. या ठिकाणी पाळणा वगैरे आहे. हा पुन्हा मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये घेईन गाईज. आता सध्या मला टाईम वगैरे नाही तेवढे घेण्यासाठी. तर तो जो गड्ड्याचा पार्ट आहे ना मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये घ्यायचं ट्राय करतो गाईज. तो आता मी मंदिराच्या आतल्या भाग तुम्हाला सगळं दाखवतो गाईज. ಅರಿಸ್ಟಾಟಲ್ ಗುರು ಅಲೆಕ್ಸಾಂಡರ್ ಇಡೀ ಪ್ರಪಂಚವನ್ನ ಗೆದ್ದುಬರ್ತಿ ಬಂದಾಗ ಭಾರತದ गाईज या ठिकाणी पाहू शकता किती गर्दी आहे. उद्या आज शिवरात्री आहे ना तर उद्या संध्याकाळ रथ असेल. तर सगळ्यांनी दर्शन घेण्यासाठी खूप लांबून आले ते. स्पेशल करून सोलापूरचे देखील खूप काही जण येतात गाईज. तर ते मला दिसेना तर दिसलं की त्यांना देखील ब्लॉगमध्ये घेतो गाईज मी. तर चला गाईज. तर ॲक्च्युली आज संध्याकाळी बसतात त्यांनी. तर उद्या रथा म्हणताना आज संध्याकाळी ट्रेनला बसून उद्या पहाटे येतात गाईज. सो चला आतमधून तुम्हाला मी आज का दाखवतो कारण उद्या खूप गर्दी असतो या ठिकाणी. आतमध्ये येऊन सगळं व्हिडिओ वगैरे करता येणार नाही. सो त्यासाठी आज आलो गाईज मी.
तर बघू शकता गाईज बघू शकतो मंदिराचं सजावट वगैरे कशा प्रकारे केले त्यांनी खूप मस्त असं सजावट केली त्या ठिकाणी उद्या यात्रा आहे म्हणून तर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी खूप लांबून लांबून येतात त्या ठिकाणी ठिकाणी गर्दी वगैरे आहे या ठिकाणी हो भगवान तर तुम्हाला लांबून गुरुनाथ महास्वामींचं मंदिर आहे या ठिकाणी खूप गर्दी आहे म्हणून मी लांबून जातो काही आत जात येणार नाही त्या ठिकाणी मंदिर वगैरे पाहू शकता डेकोरेशन वगैरे या ठिकाणी सगळ्याचा बाहेरून दृश्य आहे का या ठिकाणी तर सध्या अजून ते रथ वगैरे चालल्या त्यांचं डेकोरेशन करायचं संध्याकाळपर्यंत होईल गाईज तर रात्री या ठिकाणी सगळ्या ठिकाणी लाईटिंग्स वगैरे लावलेले असतात गाईज खूप मस्त वाटत होतं पण बघूया गाईज मला जमलं की मी संध्याकाळी येईन नाही तर उद्या परवा दाखवेन तुम्हाला सो गाईज बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी तर चला कंटिन्यू राहा गाईज सो गाईज पाहू शकता असं वगैरे मंदिर वगैरे आहे आता तुम्हाला बऱ्यापैकी दाखवलं गाईज खूप गर्दी असल्यामुळं खूप व्हिडिओज वगैरे घेता पण येणार नाही मला जमलं ना गाईज तर मी असं मध्ये कधीतरी तुम्हाला पूर्ण आतून भाग सगळं दाखवेन मंदिरातून तर पूर्ण आतमध्ये जाऊन आता गर्दी असल्यामुळे आज जाता येणार नाही मला बाहेरून दाखवलं गाईज